नमस्कार. मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे होणाऱ्या आज विश्वविक्रमी पुस्तक सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोविडमध्ये ज्या सिरम इन्स्टिट्यूटने आपल्याला सिरम दिलं, वॅक्सिन्स दिले, त्याच सिरम इन्स्टिट्यूटने एक कवी मनाचा माणूस आपल्याला दिला. भावनांचा खेळ हा चारोळी संग्रह आज ज्यांचा प्रकाशित होतो आहे, त्यामध्ये तब्बल 261 चारोळ्या लिहिणारे शेखर जाधव यांच्याशी आज आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. माझं नाव शेखर ज्ञानेश्वर जाधव. मी हडपसर, पुणे येथे राहतो. गेली 25 वर्षे मी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर काम करतो. लेखन, चारोळी लेखन आणि कविता लेखन हे माझा छंद आहे. हा पहिलाच आपला अनुभव आहे. पहिलं पुस्तक प्रकाशित होतंय. हं. पण नक्कीच हा आजचा प्रवास नसणार आहे. नाही. तर काय सांगाल कधीपासून तुम्ही लिखाणाला सुरुवात केली? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. हा जो माझा अभिप्राय आहे किंवा हा जो माझा उपक्रम आहे, हा माझ्या शालेय जीवनापासून सुरू झाला. इयत्ता 8वी पासून मी हे चारोळी लेखन सुरू केलं. पहिली कविता 30 ओळींची लिहिली होती, की जी माझ्या आईला दाखवली. बापरे! आणि ती कविता इतकी प्रसिद्ध झाली, की मला शाळेतनं, मित्रांकडनं अभिप्राय खूप चांगले भेटायला लागले. मग ही कविता मी हळू सुरुवात केली. पण मोठ्या कविता लिहिण्यापेक्षा म्हटलं 4 ओळी लिहायला सुरुवात करू. कारण 4 ओळीमध्ये 16 ओळीचा पण अनुभव तुम्हाला भेटतो. आणि त्याचं जे रूप असतं, हे छोटं पण मोठं असतं. खरंय. 4 ओळींमध्ये सॉरी. खरंय. 4 ओळींमध्ये एक आशय सामावणं हो. ही नक्कीच साधी सोपी गोष्ट नाहीये. नाही. तुमचं हे पहिलं पुस्तक प्रकाशित होतंय. काय अनुभव आहे? काय आत्ता भावना आहेत? याबद्दल मी प्रथम तुम्हा सर्वांचं आणि वेल्वेट कवी पब्लिकेशनचं मनापासून आभार मानतो. पहिलं पुस्तक जेव्हा कुठल्याही कवीचं प्रकाशित होतं, त्याला अपेक्षा कुठली नसते. पण तो ते जेव्हा प्रकाशित होतं ना, तेव्हा त्याला खूप आनंद भेटतो, की जो आनंद त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि हा आनंद त्याच्या अग्रणी असतो, कारण त्याने जी गोष्ट केलेली असते, त्याचं त्याला फळ भेटलेलं असतं, असं मी समजतो. पहिलंच पुस्तक आणि तेही एशिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये हो. त्याची नोंद होते आहे. त्याबद्दल काय वाटतं? खूप मोठा आनंदही झाला आहे आणि उत्सुकताही आहे. कारण उद्या हे पुस्तक पब्लिश होणार आहे आणि अग्रणी असणारा हा आनंद आहे, की ज्याच्यामध्ये खूप जणांचा सहभाग आहे. त्यामुळे मी ह्या पुस्तकाला अग्रणी स्थान देतो सध्या. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये पब्लिकेशनचं आणि वर्षाताईंचा कसा सहयोग राहिला, त्याच्याबद्दल तुमच्या पद्धतीने, तुमच्या शैलीमध्ये काय सांगाल? अं, हे पहा, एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. एखादा माळी असतो. तो काय करतो, की माती बघून त्याच्यामध्ये एक बी लावतो. ते बी तो संगोपतो आणि त्याचं एक मस्तपैकी असं रोप बनवतो. तुम्हाला फक्त रोप दिसतं. रोपामध्ये येणारी फुलं, पानं ही वेगळी असतात. तसंच वेल्वेट प्रकाशन म्हणजे माळी आहे आणि आलेलं रोप म्हणजे आम्ही आणि आलेली फुलं आणि पानं म्हणजे आमच्या कविता आणि लेखन आहे, क्या असं मी बात है! समजतो. आणि ह्यामध्ये वेल्वेट प्रकाशनचा खूप मोठा सहभाग आहे. वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मला गोष्टी समजून सांगितल्या. वेळप्रसंगी माझं कौतुकही केलं आणि पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज मी तुमच्या पुढे इथे तुमच्याशी बोलू शकतो. खूप छान. इतक्या सुंदर पद्धतीने आणि जसं मी अपेक्षा केली होती, की तुमच्या पद्धतीने सांगा, तर हो. खरोखर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने हे आभार. उदाहरण सगळ्यांसमोर अगदी समर्पक पद्धतीने मांडलं. हा सगळा प्रवास जो होता, ह्यामध्ये घरच्या सगळ्यांचा किंवा आपण काम करत असतो, त्यामध्ये ही आपली प्रोसेस सगळी सुरू बरोबर आहे. असते. हो. तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट कसा राहिला? या माझ्या कारकिर्दीमध्ये सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे भगवानाचाच आहे. दुसरी माझी आई, घरातली लोकं आणि माझी मित्रमंडळी, शालेय मित्रमंडळी. सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या ऑफिसमधले माझे जे बॉस आहेत, जाधव सर, भोसले सर आणि डॉक्टर वैद्य सर, ह्यांनी मला खूप सपोर्ट केला. प्रत्येक वेळी ते मला म्हणायचे, "ठीक आहे, तू लिहितोस ना, लिहित राहा आणि पुढे जात जा. एक दिवशी तू नक्की पुढे येशील." आणि आज तो दिवस आहे, की मी तुमच्या पुढे इथे येऊन बसलेलो आहे. या सपोर्टशिवाय कसं असतं ना, की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी तुम्ही सपोर्ट केला, तर त्या गोष्टी चांगल्या जमतात. सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आलो आणि आज तुमच्यापुढे येऊन बसलेलो आहे. खूपच त्याबद्दल मी छान. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आभार मानणं हा शब्द पण खूप कमी आहे. पण आत्ता तरी मी हे करू शकतो. अगदी खरं आहे. कारण कामाच्या जागी कामं होतच हो, असतात. होतच राहतात. परंतु हीच कला म्हणजे एक अशी गोष्ट आहे, हो, जी तुम्हाला आयुष्य तुमचं सुंदर बनवते बनवतं. आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा जर हा हो, पाठिंबा मिळाला, तर नक्कीच आपण नक्कीच. खूप छान काम करू एक शकतो. जोडलं तर चालेल का? आमची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अशी आहे, की प्रत्येकाचे कलागुण जोपासते आणि त्याला त्याचं महत्त्व पण देते. म्हणजे कंपनीचा पण खूप मोठा सहभाग आहे. ॲक्चुअली ही साइड आहे सूक्ष्मजीवशास्त्राची
परंतु कलेचे जेव्हा लोक ह्याच्यामध्ये येतात, तेव्हा ते एक वेगळंच रूप तयार झालेलं असतं. त्यामुळे कंपनी सुद्धा खूप चांगली आहे या गोष्टीमध्ये, की जी आम्हाला सपोर्ट करत राहते, मोटिव्हेट करत राहते आणि पुढे नेते. म्हणजे आपण असं म्हणूया, की निसर्गातल्या ज्या सूक्ष्म जीवांवर तुम्ही काम करता, तितकंच तिथे काम करणाऱ्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या सूक्ष्म पातळीवर जाऊन त्यांचे कलागुण तिथे जोपासले अर्थात जातात, असं बरोबरच आपण आहे. म्हणू शकतो. हो, म्हणू शकता नक्कीच, तुम्ही. खूप छान. तुम्ही चारोळ्याशिवाय अजून कोणते लेखन प्रकार हाताळले आहेत का? अ, चारण व्यतिरिक्त मी गझल लिहितो, अच्छा. शायरी लिहितो, पण ती लिमिटेडमध्ये आहे. बरं. कारण माझा मराठी भाषेवर खूप जीव आहे आणि प्रेमसुद्धा आहे. कारण ज्या मातीतून मी आज बाहेर आलो, त्याच्यावर मी मॅक्सिमम लिहिण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या लिखाणाची पहिला श्रोता किंवा पहिली श्रोता कोण असतं? किंवा अर्थात त्यांचं कसं प्रोत्साहन आहे? एक म्हणजे माझी आई आणि दुसरी मिसेस, बरं. की जी लग्नाच्या अगोदर आईने सपोर्ट केला, ती सपोर्ट करते आणि लग्नानंतर मिसेसही सपोर्ट करते. विशेष म्हणजे ती मला समजून सांगते, की "अहो असं नाही, असं." की म्हणजे मला पण ते लक्षात आहे, की बाबा आपण कुठेतरी लिहिणं व्यवस्थित लिहिलं पाहिजे, की जेणेकरून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. आणि तिचा सुद्धा तसा मोठा हातभार आहे. खूपच सुंदर. हो. कारण जेव्हा जोडीदाराचा पाठिंबा मिळतो, तेव्हा मला असं वाटतं कला अधिक बहरते. अधिक प्रगत होते. आणि तुम्ही आज 261 निवडक चारोळी ह्या पुस्तकामध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे बरोबर, आणि नक्कीच तुमचा संग्रह त्यापेक्षा खूप मोठा असणार आहे. बरोबर. पण आत्ता ह्या क्षणी प्रेक्षकांना तुम्ही काय ऐकवाल? एक जस्ट सुचलेलं एक सांगतो. ती आणि मी आणि ती यात आहे थोडंसं अंतर. ती आणि मी आणि ती त्यात आहे थोडंसं अंतर. किती आहे अंतर हे समजून सांगतो, ती जेव्हा भेटेल त्यानंतर. वाह! क्या बात है! क्या धन्यवाद. बात है! म्हणजे तुमच्या ह्या चारोळ्या नक्की प्रत्येकाने पुस्तक घेऊन वाचाव्यात हो, आणि खूप सगळ्या प्रकारचे विषय जसं तुम्ही आता सांगितलत, की हो, त्या पुस्तकामध्ये आहेत. तर सगळ्यांना आपण आवाहन करूया, हो. की नक्की हा चारोळी संग्रह तुम्ही घ्या, वाचा आणि सरांना आपण शुभेच्छा देऊया. तर असेच तुमचे अनेक उपक्रम येत राहो, हो. तुमची लेखणी अशीच बहरत राहो यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. नमस्कार. आज शेखर जाधव यांचे 2 आधारस्तंभ त्यांच्या 2 बाजूला उभे आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय वाटतं काकू, आज त्यांच्या लहानपणापासूनच्या ह्या लिखाणाच्या त्यांच्या छंदाला एक मूर्त रूप लाभलेलं आहे. त्यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे. काय आज भावना आहेत आपल्या? आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये चान्स मिळाला. त्याच्याबरोबर मलाही येण्याचा आणि त्यालाही म्हणजे ही संकल्पना सुचणं त्यावेळेला अगदी लहान वयामध्ये, तर ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि तुम्ही पण इथं आम्हाला येण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळं तुमचं पण खूप धन्यवाद आहेत. खूप छान. म्हणजे लेखकाची आई म्हणून त्यांच्या ज्या भावना त्यांनी आत्ता व्यक्त केल्या, तर त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात आणि त्यांचं लिखाण त्यांनी सांगितलं, की ते सगळं तुम्हाला वाचून दाखवतात, आपल्याही सूचना असतात. आत्ता काय सांगाल 261 चारोळ्या त्यांच्या खूप मोठ्या संग्रहातून ह्या निवडक चारोळ्या आज प्रसिद्ध होतायत. काय वाटतंय? नाही, खूप छान वाटतंय. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी हा संकल्प आहे ना 2019ला माझ्या एका मैत्रिणीला बोलून दाखवला. मला ना ह्यांचं पुस्तक काढायचंय. पण आज मेन म्हणजे वर्षा व्यक्त म्हणजे निमित्त फक्त वर्षा आहे, की तिच्यामुळे एवढा छान चान्स मिळाला. त्यात आज विश्वविक्रम होतोय. त्यात आम्ही सहभागी आहोत. कुठेतरी आपला वाटा आहे, हिस्सा आहे यात. प्रचंड आनंद होतोय. खूप छान. आपण बघू शकता, की संपूर्ण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आपल्या सगळ्यांना दिसतोय. आपणा सर्वांचं मनःपूर्वक कौतुक आहे, की आज सगळे आपण इथे उपस्थित झालात आणि सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.